कोणताही मागचा पुढचा विचार न करता चोर आणि लफंग्यांच्या हातात दिली आणि ही शिवसेना तुमची असं जाहीर केलं, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खतखततो आहे. या लवादानं दिलेला निर्णय त्यांची बायकोही मान्य करणार नाही अशा प्रकारचा निर्णय आहे. या राज्याचे मिंधे मुख्यमंत्री दाढीला पीळ देत नेहमी सांगत असतात, कर नाही त्याला डर कशाला. बरोबर आहे. आणि म्हणूनच कर नाही, डर नाही, आणि म्हणूनच हे जनता न्यायालय घेण्याची हिंमत आज आम्ही दाखवलेली आहे. आमच्यात हिंमत आहे. आमच्याकडून काही चुकीचं झालेलं नाही. आम्ही कायद्याचं पालन केलेलं आहे. आम्ही न्यायालयामध्ये उत्तम लढाई लढलेली आहे. आम्ही न्यायालयानं नेमून दिलेल्या लवादासमोर आमच्या वकिलांनी आणि आमच्या शिवसेनेच्या नेत्यांनी उत्तम लढा दिलेला आहे. आम्ही इमानदारीनं लढलो आणि तुम्ही बेईमानीनं जिंकलात. त्या बेईमानाच्या विरोधामध्ये जनता न्यायालय आहे. ईमानदारी किसी कायदे और कानून की मोहताज नहीं होती. आम्ही ईमानदार आहोत. आणि अशा प्रकारे न्यायालयामध्ये बेईमानाने न्याय मिळत गेला तर उद्या न्यायालयात कोणी जाणार नाही. आणि म्हणून हे जनता न्यायालय आपण आज इथे उभं केलेलं आहे. मला खात्री आहे या न्यायालयात जो निर्णय जनता देईल तोच निर्णय आणि तोच निकाल 4 महिन्यानंतर होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये मिळाल्याशिवाय राहणार नाही. आजचा कार्यक्रम जो आहे, आजचं जे न्यायालयाचं स्वरूप आहे, अत्यंत सुटसुटीत आहे. मी फार वेळ घेणार नाही. नक्की या खटल्याचं स्वरूप काय होतं